मॉन्सून ॲक्टिव्ह. रात्रीपासून राज्यात पावसात वाढ. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मॉन्सून आता पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या तयारीत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासून पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 36 तासांमध्ये मॉन्सूनच्या प्रवासाला पुन्हा वेग मिळणार आहे. 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रालगतच्या भागांमध्ये मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर 24 ते 26 जून दरम्यान पावसाचा विस्तार वाढत जाऊन मुंबईसह उत्तर कोकण आणि राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान आज रात्रीपासून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीचा उत्तर भाग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचा पश्चिम व उत्तर भाग, बुलढाणा, वाशिम, यवतमाळचा दक्षिण भाग तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा दक्षिण भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि त्याला लागून असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.